Hello students, welcome to the class of understanding the literature. Our today's session is a different session. Today we are going to use two languages simultaneously in this session. One language is English, other is Marathi. या सेशनमध्ये आपण दोन भाषांचा वापर करू आणि त्यामागचा साधा उद्देश असा आहे की कविता जरी इंग्रजीमध्ये असली तरी त्या कवितेची चर्चा ती कविता अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत सहजपणे पोहोचेल. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अ पोएम that is a short poem, but that is one of the most celebrated poems in the world. ही कविता आधी छोटी कविता जरी असली तरी ही जगविख्यात कविता आहे आणि ज्या व्यक्तीने ही कविता लिहिली आहे that poet is one of the well known personality from India. आता या कवितेची पार्श्वभूमी पण पाहूयात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 19वे शतक आणि 20व्या शतकाचं पहिलं 50 वर्ष असे एकूण 150 वर्ष भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. म्हणजे भारत हा इंग्लंडची वसाहत होती आणि भारत हा राजकीय दृष्ट्या गुलाम होता. खरं तर ही वर्ष भारतासाठी अंधकारमय अशीच वर्ष आहेत. कारण भारताला राजकीय स्वातंत्र्य नाहीये, सामाजिक दृष्ट्या भारत हा मागासलेलाच आहे, शिक्षणाचा प्रसार झालेला नाहीये, धार्मिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या अनिष्ट रूढी आणि परंपरा आहेत, भारतामध्ये जाती व्यवस्था, धर्म असे अनेक भेदभाव आहेत, प्रांताचा भेदभाव आहे, भाषेचा भेदभाव आहे. अशा या भेदभावाच्या वातावरणामध्ये 150 वर्ष इंग्रजांचं भारतावरचं वर्चस्व, या सगळ्यांमधनं भारत एक देश म्हणून, भारत एक समाज म्हणून पिळवटून निघतोय. हा एकूणच निराशेचा कालखंड आहे. निराशेचा अंधकार हा सगळीकडे पसरलेला आहे. अशा या कालखंडामध्ये भारताला दिशा दाखवणारे काही व्यक्तिमत्व अगदी तेजस्वी ताऱ्यांसारखे लखलखायला लागलेत. राजकारणाचं क्षेत्र म्हटलं तर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लोकमान्य टिळक असे कितीतरी नेते राजकारणाच्या क्षेत्रामध्ये भारताचं नेतृत्व करत होते. जर सोशल रिफॉर्म्स, ज्याला आपण सामाजिक सुधारणा म्हणतो किंवा धार्मिक सुधारणा म्हणतो, या क्षेत्रामध्ये ज्योतिराव फुले, राजा राममोहन रॉय अशी नेतृत्व होती. विज्ञानाचं क्षेत्र म्हटलं तर जे.सी. बोस, जगदीशचंद्र बोस आणि सी.व्ही. रमन सारखे शास्त्रज्ञ त्या जगताचं प्रतिनिधित्व करत होते. साहित्य, कला आणि संस्कृतीचा जर विचार केला तर त्या काळामध्ये एक व्यक्तिमत्व असं होतं की जे त्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत होतं, त्याचं प्रतिनिधित्व करत होतं. तर बंकिमचंद्र चॅटर्जी. त्यांच्यासोबत चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये राजा रवी वर्मा हे प्रतिनिधित्व करत होते. थोडक्यात काय की या अगदी निराशाजनक कालखंडामध्ये देखील, अशा या अराजकतेच्या कालखंडामध्ये देखील असे काही गुण असलेले काही नेतृत्ववान मंडळी भारताला, भारतीय समाजाला दिशा दाखवण्याचं काम करत होते. आणि या सगळ्यांमध्ये एक व्यक्तिमत्व जे ठळकपणे उठून दिसतं ते आहे रवींद्रनाथ टागोरांचं. रवींद्रनाथ टागोर हे भारताच्या संस्कृतीचे प्रतिनिधी समजले जातात. नुसत्या भारतातच नाही, पण रवींद्रनाथ टागोरांना संपूर्ण युरोप आणि अमेरिका खंड हे आशियाच्या पौर्वात्य संस्कृतीचे प्रतिनिधी समजतो. थोडक्यात काय की भारताची आणि आशियाची जी युरोपला पहिल्यांदा सांस्कृतिक ओळख झाली ती रवींद्रनाथ टागोरांच्या माध्यमातून झाली. आज जी कविता आपण शिकणार आहोत ती कविता रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर. भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला अनेक अशी असामान्य थोर व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. त्यांच्याचपैकी एक आहे रवींद्रनाथ टागोर. टागोरांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता येथे झाला
आणि कलकत्ता येथेच 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 80 वर्षाचं प्रदीर्घ असं आयुष्य त्यांना लाभलं आणि त्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेकविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला. रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव म्हणून ओळखलं जातं आणि गंमत अशी आहे की त्यांना गुरुदेव म्हणणारी पहिली व्यक्ती होती महात्मा गांधी. टागोरांच्या बाबतीमध्ये आपल्याला शांतिनिकेतनचा उल्लेख सहज आठवतो, कारण त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली. नंतर शांतिनिकेतनचं रूपांतर विश्वभारतीमध्ये झालं, पण तीच त्यांची तेवढी ओळख नाही आहे. रवींद्रनाथ हे कवी आहेत, ते तत्त्वज्ञानी आहेत, ते शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्यांनी सुरेख अशी पेंटिंग्स काढलीत, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला, त्यांनी संगीत रचलं आहे, त्यांनी नाटकं लिहिलीत, नाटकात अभिनय केला, नाटकांना दिग्दर्शक देखील केलं आहे. ते एक उत्तम असे वक्ते होते. त्यांनी आदी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून समाज सुधारणेचं देखील काम केलं आहे. अशा अनेक क्षेत्रांमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या कार्याचा अमीट असा ठसा उमटवला आहे. गीतांजली या काव्यसंग्रहामुळे टागोरांची ओळख जगभर तर झालीच, आणि याच संग्रहामुळे टागोरांना नोबेल प्राईज फॉर लिटरेचर असं 1913 देखील मिळालं आहे. साहित्याचं असं कोणतं क्षेत्र नाही आहे की ज्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी मुसाफिरी केली नाही. त्यांनी कविता लिहिल्या, शेकडोने कविता लिहिल्यात, त्यांनी हजारो गीतं लिहिलीत. त्यांनी लघुकथा नावाचा प्रकार बंगालमध्ये पहिल्यांदा आणला. त्यांच्या लघुकथा ह्या खूप प्रसिद्ध देखील आहेत. त्यांनी अनेक अशा नॉव्हेल्स म्हणजे कादंबऱ्या लिहिल्या, त्यांनी नाटकं लिहिलीत, त्यांनी संगीत नाटकं लिहिलीत, त्यांनी अनेक विषयांवर अनेक प्रकारचे निबंध लिहिलेत. एवढंच काय, त्यांनी लहान मुलांसाठी टेक्स्ट बुक्स म्हणजे ज्याला पाठ्यपुस्तकं म्हणतो ते देखील लिहिलेत. त्यांनी जगातल्या बहुसंख्य देशांना भेटी दिल्या, त्या देशामध्ये जाऊन त्यांनी तिथे भाषणे केली, व्याख्याने दिली आणि त्या भाषण आणि व्याख्यानाचे देखील लेखांमध्ये रूपांतर झाले. थोडक्यात काय की टागोरांनी अनेक अशा लेखन क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला. त्यांनी प्रवास वर्णने लिहिली आहेत, त्यांनी हजारो पत्र लिहिली आहेत, पत्रामधून त्यांनी संवाद मांडला आहे आणि त्यांचे विचार, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं तत्त्वज्ञान हे सगळं आपल्याला त्यांच्या साहित्यातनं पाहायला मिळतं. साहित्य क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र याच्यातली रवींद्रनाथ टागोरांची कामगिरी आपल्याला परिचितच आहे, पण त्याचबरोबर त्यांनी काही वेगळ्या क्षेत्रांमध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. त्यापैकी एक आहे रवींद्र संगीत. रवींद्र संगीत म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत आणि पारंपरिक लोकसंगीत यांच्या मिश्रणातून त्यांनी रवींद्र संगीत तयार केलं. या रवींद्र संगीतातून त्यांनी आपल्या गीतांना चाली दिल्या आणि एक रवींद्र संगीत हे भारताला त्यांच्याकडनं मिळालेली देण आहे. त्यांनी आपल्या उत्तर आयुष्यामध्ये चित्रकला शिकायचा प्रयत्न केला. ते शिकलेच नाही तर त्यांनी अनेक अशी जगविख्यात पेंटिंग्स देखील तयार केलीत. त्यांनी नाटकं तर लिहिलीच, पण त्या नाटकामध्ये अभिनय केला, त्या नाटकांना दिग्दर्शन दिलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांनी संस्कृत नाटक याचं पुनरुज्जीवन करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. टागोरांच्या ज्या कवितेचा आपल्याला या सेशनमध्ये विचार करायचा ती कविता आहे वेअर द माइंड इज विदाउट फिअर. मी ती कविता सुरुवातीला वाचतो. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय, वेअर नॉलेज इज फ्री, where the world has not been broken up into the fragments by narrow domestic walls, where words come out from the depth of truth, where tireless striving stretches its arms towards perfection, where the clear stream of reason has not lost its way into dreary desert sand of dead habit, where the mind is led forward by thee into ever widening thought and action, into that heaven of freedom, my father, लेट माय कंट्री अवेक. आपण या कवितेचं थोडक्यात ओळख करून घेऊयात. ॲक्च्युली दिस इज अ व्हेरी शॉर्ट पोएम अँड धिस पोएम इज टेकन फ्रॉम गीतांजली. गीतांजली हा रवींद्रनाथ टागोरांचा बंगालीमध्ये लिहिलेला, नंतर इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेला काव्यसंग्रह आहे. आणि बंगालीमध्ये जेव्हा ही कविता लिहिली गेली तेव्हा तिचं शीर्षक आहे चित्तो जेथा भयोशून्य उच्च जेथा शिर. याचं मराठीत रूपांतर करायचं म्हटलं तर चित्त जेथे भयशून्य उन्नत जेथे माथा असं करण्यात येतं. आणि ही कविता
भारतातल्या सर्व भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहे. टागोरांचा गीतांजली संग्रह खरं तर हा भक्ती कवितांसाठी, भक्तिगीतांसाठी प्रसिद्ध आहे. जगभर त्याची मान्यता भक्तिगीतं म्हणूनच झालेली आहे. डिव्होशनल पोएट्री, ज्याला आपण मराठीत भक्तिगीतं असं म्हणतो, ज्या कवितांमध्ये, ज्या गाण्यांमध्ये देवांबद्दलची प्रीती व्यक्त केली जाते, देवाची भक्ती व्यक्त केली जाते, किंवा भक्त आणि देव यांचं नातं ज्याच्यामध्ये व्यक्त होतं, अशा कवितेला, अशा गीतांना डिव्होशनल पोएट्री किंवा डिव्होशनल सॉंग्स आपण म्हणतो. भक्तिगीतं किंवा डिव्होशनल पोएट्री आपल्यासाठी नवीन नाही आहे. भारतामध्ये भक्तिगीतांची, भक्तिसंगीताची एक मोठी परंपरा आहे. ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मीराबाई, कबीर असे अनेकविध संत भारतामध्ये होऊन गेलेत आणि त्यांनी अनेक अशा भक्ती रचना केल्या ज्या आजपर्यंत लोकांच्या मनामध्ये रुंजी घालत आहेत. आपल्याकडे सुफी फकीर देखील आहेत आणि सुफी फकीरांनी देखील डिव्होशनल पोएट्री, ज्याला सुफी गीतं म्हणू, अशा गीतांची निर्मिती केलेली आहे. वेअर द माइंड इज विदाउट फिअर हे भक्तिगीत नक्कीच आहे, पण त्याचसोबत एक पॅट्रिऑटिक सॉन्ग देखील आहे. पॅट्रिऑटिक सॉन्ग मीन्स अ सॉन्ग इन विच द लव फॉर नेशन इज एक्सप्रेस्ड. म्हणजे आपल्या देशाबद्दलचं प्रेम, देशभक्ती ज्याच्यामध्ये व्यक्त केली जाते, अशा गीताला देशभक्तीपर गीत म्हणतो आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला पॅट्रिऑटिक सॉन्ग असं म्हणतो. अर्थात ही कविता किंवा हे गीत सॉन्ग ऑफ ह्युमॅनिटी, मानवतेचं गाणं देखील आहे. याच्यामध्ये मानवतेच्या कल्याणाचा विचार केला आहे, म्हणून या गाण्याला किंवा या गीताला आपण सॉन्ग ऑफ ह्युमॅनिटी असेही म्हणू शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे वेअर द माइंड इज विदाउट फिअर इट इज अ डिव्होशनल, नॅशनॅलिस्टिक अँड ह्युमॅनिटेरियन पोएम. म्हणजे ती एकाच वेळेस भक्तिगीत देखील आहे, देशभक्तीपर गीत पण आहे आणि त्याचसोबत अखिल मानवतेचं गाणं देखील आहे. दिस इज अ सिम्पल बट वंडरफुल पोएम. खरं तर एक छोटीशी कविता आहे, छोटंसं गाणं आहे, पण ते फार चमत्कारिक आहे, फार उत्कृष्ट आहे, ज्याच्यामध्ये कवी हा देवाला प्रार्थना करतो आणि प्रार्थना स्वतःसाठी नाही आहे, ही त्याच्या देशासाठी आहे. तो देशाला मुक्त करू इच्छितो, देशाला स्वातंत्र्य करू इच्छितो, पण त्याचबरोबर तो लोकांच्या मुक्ततेसाठी देखील प्रार्थना करतो. माणसांची मुक्तता कोणापासून? तर त्याच्या संकुचितपणापासून. माणसानं ज्या आपल्या भोवती जाती आणि धर्माच्या जी कुंपणं बांधलेली आहेत त्याच्यापासून तो त्यांना मुक्त करू पाहतो आणि त्याचसोबत ज्या अज्ञानाचा अंधार सगळीकडे पसरला आहे त्याच्यापासून देखील अखिल मानवता मुक्त झाली पाहिजे, अशी तो इच्छा आणि प्रार्थना व्यक्त करतो. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दिस पोएम लाईन बाय लाईन. द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम इज वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. कवितेची ही पहिली ओळ आहे. या पहिल्या ओळीमध्ये कवी देवाला प्रार्थना करतोय आणि इच्छा व्यक्त करतोय की माणसाचं मन हे भयमुक्त व्हावं. भयमुक्त व्हावं म्हणजे काय व्हावं? माणूस हा निर्भय झाला पाहिजे. माणसाला दोन प्रकारच्या भीती छळत असतात. एक भीती असते एक्सटर्नल फिअर, बाह्य भीती. ही साधारणतः एखाद्या शत्रूपासून आपल्याला वाटते, मात्र या बाह्य भीतीवर सहज मात करता येते. दुसरी भीती आहे इंटरनल फिअर, त्याला आपण म्हणू आंतरिक भीती. ही आंतरिक भीती ही आपल्या दुष्कृत्यातून, आपल्या गैरकृत्यातून आलेली असते. जेव्हा जेव्हा आपण चुकीचं काम करतो, जेव्हा जेव्हा आपल्या हातून चूक घडते, जेव्हा आपल्या हातून पाप घडतं, तेव्हा आपलंच मन आपल्याला खायला लागतं. याला म्हणतो आपण इंटरनल फिअर. माणसाचं मन एक्सटर्नल फिअर आणि इंटरनल फिअर या दोघांपासून मुक्त झालं पाहिजे. हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपलं आचरण, आपले विचार हे शुद्ध असतील, द थॉट्स अँड डीड्स विल बी प्युअर, तेव्हा वी विल बी फ्री फ्रॉम द फिअर. म्हणजे आंतरिक भीतीपासून आपण मुक्त झालेलं असू. माणसाचे चांगले कर्म, माणसाचे चांगले विचार याच्यामुळे माणूस हा आनंदी तर होतोच, पण तो अभिमानी देखील होतो. त्याचं मस्तक, त्याचं शिर हे उंचावतं. आपल्या चांगल्या कृत्यांमुळे, आपल्या चांगल्या विचारांमुळे, आपल्या चांगल्या बोलण्यामुळे आपलं अंतःकरण भीतीमुक्त होतं आणि आपलं शिर अभिमानानं उंचावतं. असंच स्वप्न तो कवी आपल्या जनतेबद्दल पाहतोय. तो अशी कल्पना करतोय की असा देश असावा माझा, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड वेअर द हेड इज हेल्ड हाय, वेअर नॉलेज इज फ्री
दिस इज द सेकंड लाईन इन द पोएम. या कवितेतल्या दुसरी ओळ आहे, वेअर नॉलेज इज फ्री. जिथं ज्ञान मुक्त आहे. खरं तर ज्ञान मुक्तच असायला हवं, किंवा ज्ञानच असं असतं की जे माणसाला मुक्त करतं. आणि म्हणून कवी देवाला प्रार्थना करतोय की ज्ञान हे मुक्त असायला पाहिजे. ज्ञान एक असं माध्यम आहे, ज्ञान एक असं शस्त्र आहे की ज्याच्यामुळे माणूस अज्ञानापासून, दारिद्र्यापासून आणि सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून मुक्त होऊ शकतो. खरं तर आपण आपल्या अवतीभोवती, आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये लोकांना पाहतो. ते गरिबीनं पिचलेत, ते जाती व्यवस्थेमुळे गांजलेले आहेत, त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा आहे. या सगळ्यांच्या पलीकडे जर जायचं असेल, या सगळ्यांवर मात करायची असेल, तर त्याला फक्त एकच उपाय, ते म्हणजे ज्ञान. आणि म्हणून टागोर असं म्हणतात, वेअर नॉलेज इज फ्री. ते अशा देशाची कल्पना करतायत, अशा देशाची ते अपेक्षा करताय की जिथं ज्ञान हे मुक्त असणार आहे. ते कुठल्या साखळदंडामध्ये कोणा एका गटासाठी, कोणा एका समूहासाठी असणार नाही, तर ते सर्व आणि अखिल मानवजातीसाठी असेल. Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls. This is the third line in the poem. कुठलाही कवी हा अखिल मानवजातीचा विचार करतो. रवींद्रनाथ टागोर कवी म्हणून सर्व मानवजातीचा विचार करतात आणि ते म्हणतात की ही मानवजात ही अखंडित राहिली पाहिजे, एकसंघ असली पाहिजे. ही मानवजात कुठल्याही पद्धतीनं फ्रॅगमेंटेड होऊ नये, डिव्हायडेड होऊ नये, म्हणजे ती दुभंगलेली नसावी. हा मानव समाज, सर्व माणसं ही अभंग, एकात्म असायला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याकडे नॅरो डोमेस्टिक वॉल्स असतात. आता नॅरो डोमेस्टिक वॉल्स म्हणजे काय? डोमेस्टिक म्हणजे आपण स्वतःच आपल्याच लोकांसाठी तयार केलेल्या जे भिंती आहेत त्याला आपण डोमेस्टिक वॉल्स म्हणू शकतो. आणि या वॉल्स काय करतात, या भिंती काय करतात, तर आपल्याला माणसाला संकुचित करतात. या भिंती कशा आहेत? नॅरो डोमेस्टिक वॉल्स आहेत. टागोरांची कल्पना अशी आहे, व्हेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू द फ्रॅगमेंट्स. ते अशा जगाची कल्पना करत आहेत की हे जग दुभंगलेलं नसावं, विभागलेलं नसावं. आपलं जग कशाने विभागलेलं आहे? जाती व्यवस्थेने विभागलं आहे, धर्मामुळे विभागलं आहे, भाषेच्या नावाखाली आपण देशाला विभागतो, वंश, परंपरा याच्या नावावर आपण देशाला विभागतो आहे. आपण बाँड्रीज तयार केल्या आहेत, त्या बाँड्रीजमुळे देशांमध्ये फूट पडलेली आहे. अशा कुठल्याही स्वरूपाचे दुभंगलेलं पण टागोरांना नको आहे. म्हणून ते प्रार्थना करतात, वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू द फ्रॅगमेंट्स बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. आपल्याला जातीहीन समाज हवा आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारच्या संकुचित अशा भावना नको आहेत. आणि माणसाची प्रगती, समाजाची प्रगती तेव्हाच होते जेव्हा तो समाज अखंड असतो, एकात्म असतो, एक विचारानं, एका ध्येयानं तो पुढे जातो. थोडक्यात काय की अखिल मानवजातीच्या एकात्मतेची कल्पना रवींद्रनाथ टागोर या कवितेमध्ये करत आहेत. या कवितेची चौथी ओळ आहे, वेअर वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. ते म्हणतात, शब्द कुठून यावेत? तर शब्द अंतःकरणातून यावेत, हे सत्यामधून यावेत. रवींद्रनाथ टागोरांचा सत्य या गोष्टीवर गांधींसारखी श्रद्धा आहे, विश्वास आहे. खरं तर त्यांच्या तत्त्वज्ञानाचा जो आधार आहे तो आहे सत्यम शिवम सुंदरम. त्यांच्या मते सत्य एक तत्व आहे. सत्य एक असं तत्व आहे की जे माणसाचं आयुष्य सुंदर करतं, माणसाचं आयुष्य शुद्ध करतं. सत्याशिवाय शब्दांना अर्थ नाही आहे. शब्द फक्त पोकळ वारा होतात. शब्दांना अर्थ येण्यासाठी, शब्दांना मूल येण्यासाठी त्याला सत्याचा आधार असावा लागतो. कारण सत्य हेच एक सुंदर असतं आणि सुंदरतेमधूनच फक्त पवित्रता झळकू शकते. म्हणून टागोरांची इच्छा आहे, टागोर प्रार्थना करतात, द अटरन्सेस ऑफ पीपल शूड कम फ्रॉम द हार्ट ऑफ ट्रूथ. माणसाचा प्रत्येक शब्द, माणसाचं प्रत्येक वाक्य हे सत्यातून यावं, सत्याच्या खोलीतून यावं, सत्याचा त्याला स्पर्श असावा. वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड्स परफेक्शन. दिस इज द फिफ्थ लाईन इन द पोएम. या ओळीमध्ये टागोर प्रार्थना करतात
की त्यांच्या देशातील लोकांनी परफेक्शनचा ध्यास घ्यावा. परफेक्शन म्हणजे काय, की एखादी गोष्ट उत्कृष्टपणे करावी, पूर्णपणे करावी, ती अपुरी अधुरी बेमनाने करता कामा नये. आणि कामामध्ये परफेक्शन केव्हा येतं, पूर्णत्व केव्हा येतं, जेव्हा करणारी व्यक्ती ही मोटिवेटेड आहे, इन्स्पायर्ड आहे, प्रेरित झालेली आहे. आणि आपण एखादी काम जेव्हा आनंदाने करतो, मन लावून करतो, ज्याच्यामध्ये आपण स्वतःला झोकून देतो, असं काम परफेक्ट तर होतं, पण त्यातून आनंद देखील मिळतो. म्हणजे कर्माचा आणि आनंदाचा संबंध त्या पूर्णत्वामुळे आहे. आणि म्हणूनच टागोर म्हणतात, व्हेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म टुवर्ड्स परफेक्शन. माणसानं सातत्यानं पूर्णत्वाचा ध्यास घ्यावा, पूर्णत्वाने एखादी गोष्ट पूर्णत्वाने करावी. दॅट शुड बी अ परफेक्ट वन. परहॅप्स ही वॉन्ट्स टू ग्लोरीफाय द वर्क. कदाचित टागोरांना कर्माचं महत्त्व सिद्ध करायचं आहे. त्यांच्या मते कोणतंच काम छोटं किंवा मोठं नाही आहे, उच्च किंवा निच्च नाही आहे. जेव्हा तुम्ही एखादी काम मनापासून करतात आणि स्वतःला झोकून करतात, तेव्हा ते छोटं काम देखील आपोआपच मोठं झालेलं असतं. या कवितेची पुढची ओळ आहे, वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट स्पे इन टू द डेअरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट्स. ही ओळ थोडीशी कठीण आहे समजायला. कवी असं म्हणतोय की बुद्धी, रिझन आणि विचार म्हणजे थॉट हे आवश्यकच असतात. माणसाच्या, समाजाच्या आणि देशाच्या एकूण प्रगतीसाठी विचार आणि बुद्धी हे आवश्यकच असतात, त्यांचं महत्त्व आहेच. पण बुद्धी आणि विचार हे जर का भावनाशून्य असतील, त्यामध्ये सहानुभूती किंवा सहसंवेदना नसेल, तर मात्र त्याचा मानवतेसाठी फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच अधिक होण्याची शक्यता आहे. म्हणजे बुद्धी आणि भावना यांचा समन्वय साधता आला पाहिजे. आपल्याला सहानुभूती आणि सहसंवेदना याचा स्पर्श आपल्या कृतींना असला पाहिजे, तरच ती कृती अर्थपूर्ण तर होईल आणि अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ती कामात पडेल. म्हणजे भावनेशिवाय, सहानुभूतीशिवाय किंवा सहसंवेदनाशिवाय केलेला कोणताही विचार हा अगदी कोरडा असतो. म्हणून कवी त्याला शब्द वापरतो, इट्स लाईक अ ड्राय डेझर्ट्स. आणि आपले कर्म कसे होतात, दे बिकम मेकॅनिकल हॅबिट्स. आपल्या हॅबिट्स डेड नको व्हायला. सवयी बऱ्याच वेळेस आपल्या डेड असतात, मेकॅनिकल असतात, म्हणजे त्याला भावनाशून्य असतात, त्याच्यामध्ये सहानुभूती किंवा सहसंवेदना नसते. त्यामुळे आपली कृती ही माणसांसाठी निरुपयोगी ठरते किंवा बऱ्याच वेळेस ती अमानवीय अशी ठरते. म्हणून कवी असं म्हणतो, देअर शुड बी द बॅलेन्स बिटवीन द रिझन अँड द इमोशन. माणसाची बुद्धी आणि माणसाचे विचार हे सहानुभूती, सहसंवेदना आणि भावना यांच्यासोबतच यायला हवे. 7व्या ओळीमध्ये कवी प्रार्थना करतोय, वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी इन टू एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन. आता कवी मनाला आशीर्वाद मागतोय. तो म्हणतो की देवा, तू या मनाला विकसित कर. हे अंतर्यामी मम अंतर विकसित करो. कशात विकसित करायचं आहे, एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन. सातत्यानं चिरंतर विकसित होणारं विचार, विकसित होणारं कर्म याच्याकडे माझ्या मनाला घेऊन जा. कवी देवाला प्रार्थना करतोय की माझ्या मनाला तू मार्गदर्शन कर, माझ्या मनाला तू वाट दाखव, त्याला आकार दे. माणसाचं मन हे नेहमी प्रगती करणारं असावं. ही प्रगती कशी असणार आहे, सीजलेस, नॉनस्टॉप, चिरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जेव्हा माणसाचं मन प्रगती करत असतं, तेव्हा माणसाचं आयुष्य, समाजाचं आयुष्य, समाजाचं जगणं हे प्रगती करत राहतं. प्रगती हे माणसाच्या जीवनाचं, सजीवपणाचं चिन्ह आहे. जिथं प्रगती नाही तिथं आयुष्यच नाही आहे. आणि गंमत अशी आहे, एखाद्या माणसाचं आयुष्य सुंदर केव्हा होतं, एखाद्या माणसाचं आयुष्य अर्थपूर्ण केव्हा होतं, जेव्हा तो सातत्यानं विकास करत राहतो. हा विकास भौतिक तर असलाच पाहिजे, पण त्याही सोबत तो मानसिक असला पाहिजे, तो आंतरिक विकास असला पाहिजे. आणि अशा आंतरिक विकासाची याचना कवी देवाकडे करतोय. आणि आता कवितेची शेवटची ओळ, इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक.
हे ईश्वरा, माझ्या देशाला जागृत होऊ दे. माझ्या देशाला जागृत होऊ दे स्वातंत्र्यतेच्या स्वर्गामध्ये. स्वातंत्र्याचा स्वर्ग म्हणजे काय? आपली जमीन, आपला देश हा तेव्हाच स्वतंत्र असा स्वर्ग बनतो जेव्हा माणूस हा भयमुक्त आहे, भीतीपासून स्वतंत्र आहे, भेदभावापासून स्वतंत्र आहे, अज्ञानापासून स्वतंत्र आहे, जिथे भावना आणि विचार हे एकत्र आलेले आहेत, जिथं अंतःकरण हे शुद्ध आहे, विचार, आचार आणि उक्ती याला सत्याचा आधार आहे. असं जेव्हा घडतं तेव्हा हेवन ऑफ फ्रीडम, स्वातंत्र्याचा स्वर्ग मिळतो. आणि अशा स्वर्गामध्ये, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये देवा, माझ्या देशाला जागृत होऊ दे, अशी प्रार्थना कवी या शेवटच्या ओळीमध्ये करतो. दिस इज द अर्नेस्ट रिक्वेस्ट बाय द पोएट. ही कविता मी पुन्हा एकदा वाचतो. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय, वेअर नॉलेज इज फ्री, where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls, where words come out from the depth of truth, where tireless striving stretches its arm towards perfection, where the clear stream of reason has not lost its way into dreary desert sand of dead habits, where the mind is led forward by thee into ever widening thought and action. Into that haven of freedom, my Father, let my country awake. This is the shortest poem, but it is an appeal from the heart of poet. In this poem, the poet prays God for his nation, for his society, and for whole humanity. It is a simple lyric. It is a prayer. It shows poet loves for his nation. It shows his love and sympathy for the people and humanity. In addition, this is the poem which indicates his faith in God. When someone begs God for the good of other people, those words automatically and naturally become a prayer. Where the mind is without fear is a prayer, and that comes from the lips and heart of a great soul like Rabindranath Tagore. थोडक्यात काय, वेअर द माइंड इज विदाउट फिअर ही केवळ कविता नाहीये, तर ती एक प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना उमटली आहे एका ऋषितुल्य व्यक्तीच्या अंतःकरणातून. सर्वसाधारणतः कुठल्याही कवीला मानवजातीबद्दल एक कळवळा असतोच, आणि रवींद्रनाथ टागोरांना तर तो आहेच. केवळ याच नाही तर गीतांजलीच्या सर्वच कवितांमध्ये हा कळवळा आपल्याला सहज दिसून येतो. कवीचं मानवजातीबद्दल असलेलं प्रेम, त्याची ती सहसंवेदना, या सगळ्याच गोष्टी आपल्याला या प्रार्थनेमध्ये दिसतात. खरं तर शब्दांची प्रार्थना केव्हा होते? जेव्हा अंतःकरणाच्या कळकळ्याचा स्पर्श त्या शब्दांना होतो, तेव्हा त्या शब्दांची आपसुकच प्रार्थना होत असते. रवींद्रनाथ टागोरांना अखिल मानव जमातीबद्दल प्रेम आहेच, तसे सगळं संतांना आणि सगळ्या कवींना असतं. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वामध्ये संतत्व आणि कवित्व याचा अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर भारतीय परंपरेमध्ये आपल्या संतांनी, आपल्या ऋषींनी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक अशा प्रार्थना केलेल्या आहेत. ज्ञानेश्वरांचं पसायदान तर आपल्याला माहीतच आहे. टागोर हे अशाच अखिल मानव जमातीच्या कल्याणासाठी, स्वातंत्र्यासाठी, मुक्ततेसाठी प्रार्थना करतात. टागोर आनंद यात्री आहेत, ते सौंदर्याचे पूजक आहेत, त्याचबरोबर ते सत्याचा पाठपुरावा करतात. सत्य हा त्यांच्या तत्वज्ञानाचा आधार आहे. त्यामुळे सत्य, शिव, सुंदर ही तत्वाची त्रयी त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला सहज सापडते. वेअर द माइंड इज विदाउट फिअर या कवितेमध्ये ते मुक्ततेचं स्वप्न पाहतात, ते स्वातंत्र्याचं स्वप्न पाहतात, ते अशा जगाची कल्पना करतात
अशा मानव समाजाची कल्पना करतात की तो समाज हा साऱ्या प्रकारची अनिष्टता, साऱ्या प्रकारचा अंधकार याच्यापासून मुक्त आहे. कविता छोटीच आहे, पण कवीच्या कळकळ्यामुळे ती कविता मोठी झाली आहे.